नमस्कार। आज कलमठमध्ये आलोय, आपल्या सर्वांना भेटावं या हेतूने आलोय। जसं पूर्वी कोणतेही चांगलं काम करत असताना, कोणताही प्रवास करायचा असल्यास वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आपण घेतो, ही जी प्रथा आहे त्याप्रमाणे मी लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालो असताना माझ्या गावच्या कधी काही 5-6 गाव आहेत, त्या गावच्या वडीलधारी मंडळींचे आशीर्वाद घ्यावे या हेतूने मी आज आपल्या कलमठात आलेलो आहे। या मेळाव्याला उपस्थित असलेले आपले सर्वांचे लोकप्रिय असे आमदार सन्माननीय श्री नितेश राणे, माननीय सुनील नाडकर्णी, सन्माननीय मिलिंद मिस्त्री, सन्माननीय संतोष कानडे, सन्माननीय प्रकाश सावंत, सन्माननीय संदीप मिस्त्री, सरपंच कलमठ, सन्माननीय नितीन पटेल जी, सन्माननीय महेश गुरव, सोनू सावंत, उपस्थित असलेली सगळी वडीलधारी मंडळी, पत्रकार मित्र आणि उपस्थित बंधू भगिनींनो आणि तरुण मित्र, लोकसभेची निवडणूक आपल्या विभागात 7 मे रोजी होऊ घातलेली आहे आणि ह्या होणाऱ्या निवडणुकीत तुम्ही कोणाला मत द्यावं, का द्यावं यावर काही भाष्य करण्यासाठी, बोलण्यासाठी मी आलेलो। मी पाहुणा नाही, साहेबी नाही, मंत्री असलो तरी मी वरवडे गावचा एक शेतकऱ्याचा मुलगा, पैसेवाडी माझी वाडी, पहिली इयत्तेपर्यंत वाडीत राहायचो आणि शाळेतही जायचो। पहिली नंतर वडिलांनी मुंबईला नेलं, पुढचं शिक्षण मुंबईत। बांधवांनो, माझा परिचय मी जरी म्हणालो की कलमठ हा माझा विभाग आहे, 5-6 गाव आहे, सातारा कासर असो, किसे कापते असो, प्लीज नको अफसर बोल। तसं या गावातील जनता म्हणा, गाववाले म्हणा, यांचा फार कमी परिचय माझा, भेटीगाठी माझ्या कमी आल्या, तरी पण माझं प्रेम वरवडे, पळशेवाडी, माझा विभाग, माझा तालुका, माझा जिल्हा आणि माझा कोकण यावर कुठल्या प्रकारचं प्रेम कमी झालं। आज इथे मला बरेच तरुण दिसत आहेत, तरुणी आहेत, तरुण, त्यांच्याशी काय मी राजकारणी ते बोलणार नाही, मी देश पातळीवर राजकारण करतो। मी देशाचं सर्वोच्च सभागृह जे आहे तिथे मी मंत्री म्हणून काम करतोय। माननीय मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात आहे, मोदी बसतात, त्यांच्यापासून 5व्या क्रमांकाच्या सीटवर मी बसतो त्या ठिकाणी। हा सगळा बहुमान मान महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो, 8 वर्ष मंत्री होतो, देशाचे अनेक पदे, 10 पदे माझी, आणि एवढी जरी पदे मिळाली तरी मी काल परवा एका ठिकाणी म्हणालो, मी साहेब नाही। केंद्रात मंत्री असो, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असो, मंत्री असो, बीएसटी चेअरमन, तरी मी साहेब नाही, मी या देशातील जनतेचा सेवक, अशी माझी प्रामाणिक।
आपला शब्द बोललो, कधी कोणाशी माझं भांडण झालं, कधी कोणाशी मेलेवरून जमिनीवर, कधी माझं कोणाशी खात, ज्याला ओळखतो समोर आला नमस्कार करणं, हे माझं काम आहे. आज मात्र माझ्या आई वडिलांची आठवण मला आठवतं. तो दिवस नाटकानेच आहे. मी लहान होतो, 5 वर्षाचा 4 वर्षाचा. आई नदीवर कपडे धुवायला जायची, मी सोबत जायची आईवर. त्या नदीवर काही वडीलधारी माणसं जायचे, ती नदीच्या इकडे बसायची. तेव्हा माझे वडील 4 वर्ष बेडवर होते. 4 वर्ष उभे राहून चालता येत नव्हतं. नीलमध्ये होते, नोकरीवर जात नव्हतं का उभं राहत. माझी आई कपडे धुवून निघाली काय ती वडीलधारी माणसं चेष्टा करायची, मी बरोबर चालायची, चेष्टा मी विसरलो. पण मी बंद केला. त्यानंतर मी मुंबईत आलो 2री पासून. शिकत असताना की माझी आई ते ब्रिज चालवलं. आपल्या वर्षावाडीकडे जाताना तुमचं ते इंग्लिश मिडियम शाळेसमोर मी एकदा गावी गेलो. मी जरा आईकडे कामाला आलो. घरी गेलो, आई त्याच्यानंतर काम करायचं नाही, काही करायचं. वय माझं तेव्हा 12. मी गरिबी पाहिली आहे, गरिबी अनुभवली आहे. हा माझा जो प्रवास आहे ना, हा एकूण आज माझं वय काल माझं मात्र पूर्ण 73 वर्ष. खरं वाटणार नाही. माझी वाटचाल यासाठी तरुणांना कळावं की आपली या सगळ्या गावातली जी माती आहे ना, मातीत ताकद आहे. संकल्प करा, मेहनत करा, परिश्रम करा, तुम्हाला यश मिळेल. वरोड्याचा एक मुलगा, पैशावाडीचा एक मुलगा दिल्लीमध्ये लोकसभेमध्ये मंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. 12 वर्ष मी रेव्हेन्यू मिनिस्टर होतो. 12 वर्ष. तरी घमेंड नाही, गर्व नाही. आजही देवाला जातो, मी कुठेही गेलो, नमस्कार केला, मी काही मागत. बरेच लोक नमस्कार करतात. देवाजवळ गेलो, हात जोडलं, ते एकच म्हणतो, देवा तू मला सर्व काय दिलं, सर्व दिलं, मला मागावं काय लागलं नाही. फक्त देशील तर एकच दे, माझ्यातली माणुसकी कायम ठेव. आणि ती मी राखली. बांधव मी पाहिलंय गावचं राजकारण कसे लोकांना थोडे पैसे आले, का आले, घमेंड येते, गर्व येतं, अमुक. पण बांधवांना आपसा स्पर्धा करू नका. महाराष्ट्र देश स्पर्धेसाठी मोकळा आहे. करा, मारा, कोणत्याही क्षेत्रात भरारी मारा. आणि आम्ही पण कुठे कमी नाही. आम्ही पण श्रीमंत होऊ शकतो. आम्ही सगळ्या सुखसोयी होऊ शकतो. कुटुंबाला चांगलं जगू शकतो. हे दाखवून देण्यासाठी प्रयत्न करायला हवं. प्रयत्न करा. मी एक प्रश्न कधी तुमच्या समोर बोललो, पण आलो ही गावात एवढी वडील 4 वर्ष बेड मध्ये होतो. कोणाकडे पैसे मागायला गेलो, कोणाकडे 5 किलो धान्य दे सांगायला गेलो. मी आणि आई काम नंतर मी लहान असताना काम करत. मी 12 वर्षापासून मुंबईत दिवसा काम आणि रात्री नाईट शाळेत शिकलोय. दिवसाच्या शाळेत नाही, नाईट शाळेत. 13-14 वर्ष असे मुंबईत छोटे मोठे व्यवसाय चालू केले. छोटा फटाक्याचा व्यवसाय, अमुक व्यवसाय, गॅरेज म्हणा, स्प्रे पार्ट म्हणा, अनेक व्यवसाय केले मुंबईत. आता त्यानंतर 91 पासून ग्रेड 1 हॉटेल, आता गोव्याला हॉटेल, आता अनेक ठिकाणी हॉटेल होते. पण सुरू कुठून केलं? 5000 रुपये उसने घेऊन फटाक्याचा. कमीपणा नाही,
का मला माहित होतं मी केलं नाही तर माझी 4 भावंड माझी आहेत गावी, एक बहीण आहे, आणि मग ते केलं आणि मी ही वाटचाल करत आलो. मला आपल्या सर्वांनाच सांगायचं, तुम्ही दादा म्हणतात ते ऐकल्यानंतर थोडं भारावून जाईल. दादामध्ये जबाबदारी बरीच आहे. आपण शब्द सहज मोठा भाऊ दादा, तो शब्द यासाठी पडला की मोठ्या भाऊची जबाबदारी आहे की लहान भाऊंना दादा म्हणतात. दादा सगळ्यांचा सांभाळ असं तर शब्दाचा अर्थ आहे. आणि म्हणून ही जी गावं आहेत तुमची सगळी, सातर, कासर, पिसे, कामते, वरवडे, खरमट वगैरे, या गावातले तुम्ही सर्वजण आहात. मी आमदार झालो तोपर्यंत माझ्या वाडीत असताना दरवर्षी जुलै ऑगस्ट मध्ये वाडीतल्या दोघा चौघांचे सर्पदंश व्हायचे. पाणी नव्हतं, विहिरीचं होतं, लाईट नव्हती, काही नव्हतं, पण मी वाडीत लाईटही आणलं, पाणीही आणलं, रस्ताही केला, शाळाही दुरुस्ती केली. हे वाडीच केली नाही, गावात केले नाही. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. प्रत्येक गाव महाराष्ट्रातला आहे ना, मी तुमच्या आपल्या गावाचं नाव मुख्यमंत्री असा झालो. प्रत्येक गावात मुख्यमंत्री सगळे नाव काढावं. त्या मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांची नाव वाचत असताना नारायण राणे आले तर माणूस थांबलाच पाहिजे. काय काळजी, कालच माझा वाढदिवस झाला, वृत्तपत्रात आलंय, मोदी साहेबांनी मला शुभेच्छा दिल्या. वाचा, प्लीज वाचा. मोदी साहेब माझ्या कामाचं कौतुक करतायत. तुमच्या हे कौतुक तुमचं आहे. मी तुमच्या गावातला, जमातीतला आहे. मोदीचं कौतुक हे नारायण राणेचं कौतुक असतं तर ते आपल्या गावाचं आहे, माझ्या शेतकऱ्यांचं आहे, माझ्या इथल्या माझ्या शेजाऱ्या बाजारात. ही माझी समज आहे. इथले लोक कसे वागतात, शेजाऱ्याची, पाजाऱ्याची. एखाद्या मोटर स्कूटर घेतली, 4 व्हीलर घेतली, त्याचं वागणं चालणं सगळं बदलतं. हे मी ऐकून आहे, माझ्यात बदल नाही झाला. त्या सगळ्या प्रवासात मी नुसतं राजकारणी नाही, मी व्यावसायिक पण आहे. व्यावसायिक पण आहे, नितेश व्यावसायिक पण आहे. नितेश नुसतं राजकारण मोकळ्याने सुटतो, तो व्यवसायिक पण. निलेश व्यवसाय पण करतो, व्यवसाय कर, राजकारण कर. आम्ही तिघही, मी, निलेश, नितेश 12 ते 14 तास रोज काम करतो. आपापले व्यवसाय सांभाळ आणि मग राजकारणात जेवढा वेळ द्यायचं तेवढं. बांधव मी यासाठी सांगतोय, प्रगतीचा मार्ग आहे. ते मार्ग तुम्ही जर स्वीकारणार असाल तर मी अनेक प्रोजेक्ट, अनेक प्रकल्प या गावात आणले. एक तर कोकणात जागा देत नाही, कोणताचा प्रकल्प आणायचा. 100-200 मुला-मुलींना नोकऱ्या मिळेल असं आणला. जरा बाबा जागा घे, जागेचे पैसे कोण आमका देऊची ना, हे वाक्य ठरलं. सी वर्ड मी त्या मालवणला मंजूर केलं. त्या सी वर्ड कडे पर्यटक आले असते, पर्यटक आले असते, हॉटेल आले असते, अनेक इंडस्ट्री आली असते, हजारो नोकऱ्या मिळाल्या असते. तोंडवलीला गेलो जागेवर आणि शेतकऱ्यांना भेटलो. काय बाबा नमस्कार, तुमच्यासाठी हे करतोय आमका नफा. ही पलीकडची जागा तुम्ही युपीच्या एका माणसाला विकली, पण याच्यावर का होत नाही, गवत येत नाही, दुसरं दगडच आहे. काही झालं तरी आम्हाला द्यायची. ठीक, नमस्कार केला, निघा. आता जे झालं असतं एवढ्यात सुरू, तरी ते 4-5 कल्पना आले असते. त्याच्यात बेटर, स्टीवर, कार,
वॉचमॅन अनेक आपला आंबा आपल्या काजू त्या हॉटेलमध्ये लोकांनी घेतले असते, पण लोक मानसिक मेहनतीची तयारी दाखवत नाही. मी हॉटेल आहे ना आपलं, तर मी 95-96 ला डेअरी मिनिस्टर झालो. डेअरी पशुसंवर्धन आणि मत्स्य एक खाती होती माहिती, आणि एक नमुना म्हणून मी आमच्या हॉटेलच्या मागे पोल्ट्री टाकली, कोंबडीची कोंबड्या आणि गोट फार्मिंग शेळीमेंढी प्रकल्प टाकला. किंवा गावातली मुलं वगैरे पाहतील आणि असा व्यवसाय करतील. मी अनेक ठिकाणी जाऊन पाहिलं की अशा प्रकल्पाने समृद्धी आली. आपण गुजरात म्हणता ना, काही मुलांना काय असेल मी घेऊन दे बघा डेअरी काय काय. पण मी गोशाळा पाहायला गेलो होतो, 3-4 पाहिल्या, 10,000 गाई कशामध्ये ठेवलेल्या, वर फॅन आहे, खाली काय आहे, काही ठिकाणी एअर कंडिशन आहे, काही नाही. सगळे बाय प्रोडक्ट तुपापासून सगळं बनत. मग मी गेलो दुसऱ्या डिपार्टमेंटला, म्हटलं साहेब हे शेण इथे आम्ही स्टोर करतो शेण. म्हणजे काय करता, शेणापासून रंग बनवतो, कलर काढतो ना घरात वगैरे, तो शेणापासून बनवायला लागला. जयपूर शेण 5 रुपये किलोने गावात घेतात. इथला आहे गोशाळेचा आणि बाहेर. तर गोमूत्र 3 रुपये लिटरने घेतात. आयुर्वेदिक सगळी औषध, सगळे भौतिक औषध गोमूत्रापासून बनतात. इथे सांगत त्यांनी सगळं पाहिलंय, पण त्यांनी सगळं 2-3 दिवस तिकडे जाऊन पाहिलं कसं होतं. रंग बनतो, खत बनत, वीज बनते, गॅस बनतो, हायवे पण एक गाय पासून एवढं सगळं बनतं. पण तूप बनतं, एक गीर नावाची गाय, गीर, त्या गायीच्या दुधापासून जे तूप बनतं 4,000 रुपये किलो आहे. 4,000 सगळ्यात महाग. आपण ते जाती पण काय पण सांगता थोडं गाय पाळायचे. मुंबईत जातो बरे शिपाईची नोकरी असो चालते काही, पण नाही तर मी सांगतो अशी मागे मी तबेला आणि हे केलं ना पोल्ट्री, तर एक फोन आला इकडून, दादा की तुम्ही पोल्ट्री केली आणि गोट फार्मिंग आणि गाय पाळल्यात, तिथे कामगार गेले सगळे. मी आजूबाजूचे ठेवले होते, ज्यांनी डेअरी कोर्स केला ना अशाला ठेवलं होतं. मग मी गेलो बोलवलो, काय का नाही येत तुम्ही कामाला, शेणात हात घालायचा. अरे मग तू डेअरी कोर्स केलाय ना, हा असतो तरी नाही गावात शेणात नाही. वा नको. मग काय केलं मी, युपीवर भैया आणले आणि भैया ठेवले. 4-5 दिवस झाले, आमचे मित्र सगळे पत्रकार आले आणि बघून गेले आणि आले हेडलाय, राणेंच्या गोट्यामध्ये युपीचे भैये. अरे बाबा, आमचे लोक काम करत नाही, मग काय करायचं. आम्हाला वाटतं कोंबड्या लागतात, दूध लागतं, मटण लागतं. अरे माझी इथून गोव्यापर्यंत हॉटेल आहे, खूप संपूर्ण नाही. एवढा गैरसमज पसरवायचा तेवढा पसर, जेवढं वाईट आपल्या शेजारी एखाद्या भावामध्ये बोलायचं तेवढं बोल. का आपण चांगलं नाही बोलू शकत. कौतुक करा, कौतुक काय असेल पकडतोय मग चांगलं. चला आलो इथे सहकार क्षेत्र का आलं, त्या घाटावर गेला पानपट्टी पण कॉपरेटिव्ह, प्रत्येक गोष्टी सरकारी तत्वावर सगळे व्यवसाय आहेत, दुसरे कारखानेच नाहीये. पण आम्ही 11 माणसं एकत्र नाही, 11 माणसं एकत्र व्यवसाय नाही सुरू करत, पैसे चालतात. मी अनेक व्यवसाय अनुभव पाहतो, पण कामगार नाही मिळाले तर काय.
नदीच्या बाजूला गाव आहे. डेअरी हा उत्तम व्यवसाय, उत्तम डेअरी. मी आता गोशाळा करंजाला करतोय, कणकवली तालुक्यात. उद्घाटनला तुम्हाला सांगतो, एकूण 6 जण सगळ्यांनी 23 एकर मध्ये गोशाळा आणि त्याच्यात 100 गीर गाई असतील, काही गावकीच असतील पण गीर गाई. तिथे कलरही बनणार, तिथे खतही बनेल, तिथे गोमूत्र औषधही बनतील, सगळ्या गोष्टी तिथे बनणार. तुम्ही पाहिलं. आणि मी ह्या सर्व गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी राजस्थान, जयपूर पाहुणा रंगाची फॅक्टरी जयपूरला 180 रुपये किलो विकतात तो रंग. मी सगळे प्रयत्न करून पाहिले, पण आपल्या लोकांना व्यवसाय मेहनत करता काय. मी आज सांगायला की मुंबई इन्कम टॅक्स माझी 7वी होती, त्याच्यावर 6 नोकऱ्या केल्या. 13-14 वर्षापासून मुंबईत काम करतोय आणि आपण शाळेत येतो. असं करत बांधवानो वरडे फळशेवाडीचा एक मुलगा केंद्रीय मंत्री कॅबिनेट. कोरोना आला त्या माझ्या खात्याला पीएम साहेबांनी किती पैसे दिले. कोण ग्रॅज्युएट झाला असेल ते या, मी मला अक्षराला देऊन टाक. 5 लक्ष कोटी. 5 लक्ष कोटी कोरोनामध्ये बंद पडलेले कारखाने पुनर्जीवित करावे म्हणून मोदी साहेबांनी दिले. अशा अनेक खाते नाही, लाखो करोड रुपये माझ्या खात्याअंतर्गत विकासाला दिले. कारखाने, उद्योगधंदे, परवाने काम मुलीनी अण्णा सावंतच आहे. सांगव्याला बरोबर सांगव्यामध्ये ती गवती चहा पासून तेल बनवायचा कारखाना सुरू केला. ऑइल बनवायचा सांगव्या. हेमंत सावंतची मुलगी. सांगा मला, गवती चहा आपण फक्त सर्दी झाली का गवती चहा टाकायला आपण, बाकी काय उपयोग नाही. आणि शेती करत नाही आपण काय करतो, कुंडीत फक्त लावतो आपल्या चहा पुरती. तिने चालू केलं. तिने सांगा कसं लिटर विकणार ती, कसं किलोवर विकतात तिथे, कसं किलोनी 7,000 रुपये किलो. कॉफी चहाचं तेल 7,000 रुपये किलो ती विकणार. हा व्यवसाय आता करू लागले मुलं. आता एवढे जर मासे जाग्यावर विकायचे, समुद्र किनारी 131 किलोमीटर समुद्र आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यात, मासे तिथे विकायचे. आता लंडन, युरोपला मासे आपल्या मागवरून जातात, देवगडवरून जातात, देवगडवरून जातात. त्यात मी पण एक एक्सपोर्टर. मी चायना, जपान, जर्मनी या देशात मी पण मासे पाठवतो प्रोसेसिंग, मालवणला फॅक्टरी. पण आपण कधी वाचत नाही, विचारच करत नाही. ही मुलगी MBA, तिने आता एक चालू केलं MBA शिकलेल्या मुली असतील मुलामध्ये. माझ्याकडे 7 कोटी उद्योजक आहेत, फॅक्टरी आहे माझ्याकडे. 7,000 काम, 18,000 पुढे काम करतात, माणसं काम करतात. त्यात 39% महिला आहे. 39% कंपनीचे मालक महिला आहे. मी आसामला गेलो, आता चायना शहरामध्ये त्या बॉर्डरच्या इकडे आसाम बाजूला आहे. मला तुमच्या महिला भेटत आल्या, माझी स्थिती दिली की आम्हाला, आम्ही दिलाय आल्या 15-20 आल्या आणि माझ्या टेबलावर मोटर ठेवला परफ्यूमचा. मैडम ये क्या है, परफ्यूम दिखाई दे रहा है. हाँ सर, हम परफ्यूम बढ़ाते हैं. कशापासून बनवता? गवतीच्या. 200 कंपन्या, 200 जगभर निर्यात करतात परफ्यूम. अत्तर जो म्हणतो ना तो जगभर निर्यात 200 कंपन्या. सांगा, तिथे बांबूचा जंगल आहे. आपल्याला सांग कसं असतात, तिथे बांबू आणि तो बांबू अगरबत्तीची स्टिक असते ना, अगरबत्ती
त्यासाठी तो स्पेशल आणि त्याच्यापासून अगरबत्ती बनवतात त्या स्टिक पासून आणि आमचं डिपार्टमेंट परदेशात दरवर्षी जवळपास 3000 कोटीची अगरबत्ती आणि परदेशात देतो. तिकडे पण देव आहे अगरबत्तीसाठी. तुम्ही कल्पना का सांगतोय बघा कशापासून काय होतं. आपल्याला पाणी नाही, नदी आहे, आपल्याला जमीन आहे, आपल्याकडे जंगल आहे, जंगलात अनेक औषधी वनस्पती आहे, अनेक आहे. आता दोडामार्ग मध्ये आयुर्वेदिक औषधाचं कॉलेज पाहतो सरकारतर्फे, माझ्यातर्फे सरकार भाऊ आणि मी जंगलाचा सर्वे करायला सांगितलंय की कोणकोणती औषधी वनस्पती आपल्या जंगलात आहेत आणि तशा जर औषधी वनस्पती निर्मिती त्यापासून औषध बनवणारे कारखाने आपल्या जिल्ह्यात यावे हा माझा प्रयत्न. जिल्ह्यात यावे अभ्यास करण्यासारखं फार आहे, बोलण्यासारखं फार आहे. कधीतरी जेवायला नको चहाला बोलावं आणि गप्पा मार खरंच परत बोलावं असं वाटतं. नारायण राणे एवढं असं मोठा नाही, उंची तेवढीच आहे. काम मी कर्तृत्व आणि मोठा घडो त्याच्या मागे माझी मेहनत आणि अभ्यास, मेहनत आणि अभ्यास. मी कोणाचंही आयुष्यात द्वेष करत नाही. फक्त इंटेलिजंट बुद्धिवान माणूस, मुलगा असो बाई असो कोणी, मी त्यांचं कौतुक करतो आणि अशी माणसं मला आवडतात. जिल्ह्यात पहिला जॉब 10वी 12वीला मेरिट लिस्ट मध्ये येतो, माझा फोन पहिला त्यांच्याकडे जातो आणि मी येतो त्यांना भेटतो, बोलवतो, अभिनंदन. हे किती वर्ष करतोय? 34 वर्ष. कधी अंतर नाही. मला वाटतं माझ्या भूमीतली माझी माणसं आहेत, मी कौतुक करणार तर कोण करणार हा गुण आत्मसात. आपल्या माणसाचं कौतुक आपण करा, आपल्या मुलांचंही. आपली मुलं काय करतात नाही, मुलगा असला आपल्याकडे एवढे लाड ना, तो लाडाच्या पलीकडे जाऊन ते काम विसरतो, शिक्षण विसर. मग आपण जो शब्द बोलतो त्याला नाही शिस्त, सिन्सिअरपणा, पंक्चरपणा, डिसिप्लिन हे गुण आत्मसात केलास आयुष्यात काहीतरी. धीरूभाई अंबानीचा मुलगा मुकेश अंबानी किती कोटीचा मालक असेल? जगात आता 4था 5वा आहे. 8 लक्ष कोटीचा मालक आहे. 8 लक्ष कोटी. अदानी आता दुसऱ्या नंबरला येतोय. कोण आलाय दुसरा नंबर? अदानी. श्रीमंत, हा जन्मात श्रीमंत, जन्माला श्रीमंत नाही. मुकेश अंबानीचे वडील जकार्ता एक देश आहे आपल्या इंडियाच्या बाहेर, अरब कंट्रीच्या वर, जकार्ता. तिथे दुकानात पुड्या बनवायला काम करतो. पुड्या त्याला वाटतं की ह्या पुड्या बनवून आपला काय होणार नाही. ते मुंबईला आहे आणि मुंबईचे पदार्थ घ्यायचे, काही वस्तू गुजरात मध्ये विकायचे. ट्रेन मधून जातात आणि तिथून येताना तिकडच्या काही वस्तू घ्यायच्या आणि मुंबईत येऊन विकायच्या. असं करता करता 1975 साली त्यांनी एक कंपनी, रिलायन्स कंपनी स्थापन केली. रिलायन्स 1500 कोटी रुपये भांडवल लोन. ती 1500. 2003 ला धीरूभाई वारले अंबानी. किती असेल होतं? 75 ला सुरू केलं. 2003 ला वाढलं 63,000 कोटी. व्यवसाय आता आपला फणस आहे, माझ्याकडे सिंगापूरचा व्यापारी आहे. क्यों मिले हैं सर? अपन कोकण में आप रहते हैं, वहां से चुनते आपको क्या चाहिए? तो सर क्योंकि फणस आहे, फणसाचं घर आहे, ते घरातली बी आहे ना, ते बिया मला खरेदी करायचं. आपल्याकडे माहिती बिया घरात खाल्ला काय, घराच्या कोपऱ्यात खा. मग एकत्र तो थापून शेतात का मला कदम ते आहे थापून ठेवा. मग ऑगस्ट महिन्यात पावसात आपण भाजी करतो. पण
आता काय झालं, ते फॉरेनचे लोक आले ती बियाची पावडर करतात, पावडर पासून बिस्किट अनेक प्रोडक्ट बनवतात, खाता का डायबिटीस कमी, रोगावर औषध म्हणून डायबिटीस कमी. चिंचेच्या बिया, काळ्या बियाच्या आपले सफेद भाग आहे त्याची पावडर औषध बनवायला जर्मनीला एक्सपोर्ट करतात. सोलापूरला मोठ्या प्रमाणात आंबा काजू वगैरे लावत नाही, चिंच लावतात. चिंच कोकमचे बी तर आपण औषधी आहेच, ती परदेशात जाते पावडर म्हणून. अनेक गोष्टी आपल्याकडे आहे ईश्वराने दिल्या, पण त्याचा पाठलाग करत नाही आपण. आपलं नोकरी 10वी 12वी ग्रॅज्युएट झालं ना, क्लास लगेच लग्न, मुलं, आयुष्य संपलं. मलाही वडिलांनी वयात लग्नही केलं, सगळं केलं, पण माझे व्यवसाय माझं राजकारण नाही सोडलं. मी तेव्हापासून आतापर्यंत 14 ते 16 तास काम करत आहे. आता 16 तासाच्या आत 14-16 तास कमी नाही का? किती वर्ष करतोय सांगा मला? वयाच्या 13-14 वर्षापासून. आज मी का बोललोय म्हणजे तुम्हाला सगळ्यांनी इकडे पाहिलं, मी सगळे तरुण आहेत, तरुणी आहेत. आपल्याला मला डायबिटीस लहान आपण रुबाबत सगळं. बाजूने गाडी गेली नाही काय, सायकल, ही कधी सायकल नाही, मोटरसायकल घेतली, कधी 4 व्हीलर जाऊन राहिली बाजूने. पण इथं तरी घ्यायला भेटतो. मी आपल्या हा विचार केला करतो मी इतर त्यातला नोकरीला असताना आपण 4 व्हीलर घ्या. एक दिवशी घरी मिसेसला म्हणालो या घेऊया का, काय पगार किती आणता तुम्ही? गेलो आणायला जाऊ द्या, छोटे मोठे व्यवसाय पाहिजे तर आपण लोन काढतो, मी प्रायव्हेट फंडाचं घेऊया, 15 दिवस फिरले नको टाकले, अवस्था भेटली ना. आणि खरंच सांगतो मी फ्लॅट घेतली प्रायव्हेट फंडाचं लोन काढून, पण ती घेतल्यानंतर मात्र ती विकली नाही. तोपर्यंत अनेक प्रोव्हिजन आला, अनेक गोष्टी मिळाले. असंच जिंकली. तुम्हाला एक आठवण सांगतो आणि मग राजकारणाच्या निवडणुकीवर मी मंत्रालयाकडून घरी चाललो होतो, चौपाटीपर्यंत आलो आणि आमच्या गाड्या बाजूला केल्या. बरोबर एक मित्र होता, का आपल्या गाड्या बाजूला करतात, पण जरा मागे म्हणजे तो मुख्यमंत्र्यांची गाडी आहे म्हणून आपण टॅक्स भरतो, रस्त्यावर गाडी मुख्यमंत्री गाडी आली काय बाजूला, रवी आपल्याला पण मुख्यमंत्री व्हायला लागेल वेळेसारखं. पण मी लोक काय म्हणतील याचं नाही. एक विषय आमचे मित्र बाईकवाले आतापर्यंत जाण्या अगोदर समोर आणतील, तुम्ही आपल्याला ओळखता, तळी आणता, त्यांच्याकडे माहित असतो ओळख. तुम्ही मला सांगा, एक बाईक घेऊन आले जीटीवर आणि मला घरी आले, मंत्री होतो, मला विचारलं तुम्ही मुख्यमंत्री होणार का? मुख्यमंत्री होणार काय माझ्या हातात नाही, तुला मुख्यमंत्री पद मला आवडतं आणि ती माझी महत्वाकांक्षी बोलली. म्हणजे तुम्हाला आवडतं? हो आवडतं. म्हणजे याचा अर्थ आपला मनोदोष त्या काळाने मला बसव असं नाही, मला ते पद आवडतं आणि ते पद मिळवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात मी प्रामाणिकपणे करतोय. 2 तासाने बाळासाहेब ठाकरेंचा फोन, अरे काय बोललास? काय बोलू साहेब? अरे तू बाईकवर मला मुख्यमंत्री व्हायचं आहे ना साहेब. येतो आणि सांगतो साहेब मी साहेब व्हायचं नाही, मला पद आवडतं, बोलू शकतो ना आवडतो म्हणजे तू द्या न द्या तुमचा भ्रम, आवडतं सांगा, लोकांना कळली पाहिजे ना. आणि खरंच ज्या दिवशी मी झालो ना, म्हणजे माझं नाव डिक्लेअर झालं रस्त्याला बोलला, मी बाथरूम मध्ये गेलो आणि घरी बोलला, बाहेर सगळे आमदार होते
सांगितलं बरं साहेबांनी माझं नाव मोकळे घेतलं. मला तर नेहमी मस्करी करता आज पण ते मी खरं सांगतो तुला विश्वास बसेल असं असं मी आज तुम्ही नारळ गाण्याला ऐकता टीव्हीवर पाहता पण मी जो माझा रस्ता आहे आजही सांगतो मला व्यसन नाही. एक दिवशी मी आलो गावात वाडीत गेलो. आमच्या बाजूला सावंत आहे त्यांची मिसेस आली. आम्ही आबा म्हणायचो. त्यांची पत्नी आली म्हणाली पेन्शन मी आर्मी मध्ये होतो पेन्शन घरी आणत नाही. मी वाडी पोलीस नाही तर आर्मी असे जास्त लोक होते तेव्हा. म्हणजे का नाही पेन्शन घरी दिली नाही म्हणजे फणसवाडीच्या पुढे येतच नाही. चिडलो. मी आमच्या कंपनी शाखेत आलो आणि मग चालू केली की दारूच्या भट्ट्या तोडायच्या. ही आमचं टेम्पो घेतला होता पुण्याला डिझेल पार मिळेल त्याच्यात आणि जिथे दारू धंद्याचे तोडफोड करा मग पोलिसांना सांगायचं हे घेऊन जा. हे उपक्रम काही वर्षाचं आता काय करत नाही असं व्यसन. माझ्या यशाचं कारण हे आहे पान नाही सुपारी नाही तंबाखू नाही दारू नाही. आज जो बनलो ना मी त्याला कारण हे आहे. कारण कॉलेजला गेलं तर बियर प्यायलाच पाहिजे टायरमध्ये सिगारेट प्यायलाच पाहिजे असं आजचे युवक आणि मुंबईत आमच्या मुलीच होत. आम्ही जिथे राहतो झूला तिकडे बिंदास चालत गाडीवर बसल्या कशी सिगारेट पितात ते प्रति शिकतात. तेव्हा तुम्ही सगळ्यांना आज आलोय. लोकसभेची निवडणूक 7 मेला आहे. मी त्या स्पर्धेत आहे. मी मत द्या एवढा शब्द बोलणार. मत मिळवण्यात सुगम काम कार्य भरपूर केलंय कोकण. मी त्यावेळा गावी यायचो. मी आमदार निवडून लढवायच्या अगोदर वाट नाही पाणी नाही वीज नाही गावागावात अनेक गावात रस्ते नाही बाई वाढली तर रिक्षाही येत नव्हता. असे अनेक गाव 90 पूर्वीच सिंधू कारभार आणि आता काय नाही ते सांगा. थोडाफार मी फक्त दोडा मागला. मी 500 कारखाने आणायचे माझे प्रयत्न. किती 500 लाखो मुलंपुरी नोकरी लागतील दोडा. तुम्ही म्हणणार आमच्याकडे काय नाही दोडावर तिथे जागा 1000 एकर जागा उपलब्ध आहे. आपल्याकडे 10 गुंठे पण कोण घेत नाही. मी कॉलेज काढलं मेडिकल आता पाणी शॉर्टेज आहे. कॉलेज ज्या वर्षी काढलं 4 वर्षापूर्वी मला कोणी सांगितलं बोरवेल करा पाणी लागेल. आजकाल आपल्याकडे पाणी मिळत नाही. मग तिथे जमीन तोडायची त्या मालकाला आणलं आणि साहेब 5 गुंठे झाले. 5 गुंठे काय सांगावं 4 वर्ष गुंठ्याला पातला गुंठ्याला पातला. आता आम्हाला गरज होती पाण्याची. कॉलेज लोक अळून कसं दाखवावं तर सिंधुदुर्गच्या लोकांकडून शिकवा. सगळे हसतात असं म्हणत नाही काय चुकीच आहे का असं. पण मी तिथे 500 कारखाने काढणार. ट्रेनिंग सेंटर बांधकाम सुरू झाले. ओव्हरसला इंजिनिअरिंग आणि फूड प्रोसेसिंग याचं इंजिनिअरिंगचं प्रशिक्षण फूड प्रोसेसिंग कारखान्याचं प्रशिक्षण कसा करावं मस्टरी कोणती लागते त्याला काय काय लागतं कर्ज कुठून मिळतं मार्केटिंग कसं करावं एक्सपोर्ट सगळी ट्रेनिंग त्या ट्रेनिंग सेंटरला होणार. 200 कोटीचं ट्रेनिंग सेंटर आणि तिथे पुढे शिकल्यानंतर नोकऱ्या दोडा मार्कला करण्याचं मी ठरवलंय. छोटे मोठे कारखाने येतील ती गोष्ट वेगळी आहे पण एकाच वेळेला लाखो नोकऱ्या या जिल्ह्यात देऊ. त्यात माझा वरवड्याचा पिशेकामत्याचा कलबडातला तरुण पिढी दिसली पाहिजे. मी नेहमी म्हणतो माझ्या जिल्ह्यात IAS IPS व्हावे. आमचा कलेक्टर सिंधुदुर्गातल्या जिल्ह्यातला असावा. आता आहे का कोल्हापूरचे कावडेस सिमोन नायर होता तामिळनाडूचा.
अग्रवाल एसपी आहे राजस्थान, IAS होता येत नाही, IPS होता येत नाही. मोठ्या पगाराची नोकरी, एकाच वेळेला नोकरी मिळाली, बंगला आणि गाडी, असं एकच IAS IPS. मी मेडिकल कॉलेज का काढतो, डॉक्टरचे डिपार्टमेंट 4 व्हावे, हॉस्पिटल 750 बेडचे. माझे वडील आबा म्हणायचो 52 वर्षी मी मुंबईला होतो, सिरियस झाले एका रात्री कोणी डॉक्टर मिळाला नाही, कुठे हॉस्पिटलमध्ये त्यांचा उपचार करायला डॉक्टर नाही, आणि ते लक्षात सुमाराला गेले. तर मी कशामुळे हॉस्पिटल चांगलं, हॉस्पिटल चांगले डॉक्टर नव्हते, हॉस्पिटल काढताना धंदा करायला जेवढे पैसे घातले ना भावनिक, माझे वडील गेले तसं माझ्या या जिल्ह्यातला कोणी दगावता कामा नये म्हणून आमचा नितेश निलेश परदेशात शिकले, दोन अमेरिका लंडनला शिकून आले. मग इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज त्यांच्यासाठी नाही काढले. माझ्या जिल्ह्यातली मुलं डॉक्टर व्हावी, इंजिनियर व्हावे. 6 महिन्यापूर्वी पुण्याला गेलो होतो, माझं घर आहे तिथे गेलो आणि लिफ्टला उभा राहिलो, तर एक मुलगा आला, नमस्कार दादा बोल, दादा बोलला काय रे कुठल्या गावचा, दादा मी तुमच्या कॉलेजमध्ये इंजिनियर झालो. अरे वा, म्हणजे इथे कसं मी नोकरीला, तू विचार काय रे बाबा काय काम करतो, त्या कारखान्यात मी इंजिनियर. मी इंजिनिअरिंग क्षेत्रात मशिनरी बनवण्याच्या कारखान्यात. किती पगार? 60,000. सांगा किती जणांना शिकल्यानंतर 60,000ची नोकरी मिळते? इंजिनियर झाला त्याला पुढेला, डॉक्टर झाल्यावर आता बघा तुम्ही किती मुलं, 450 मुलं माझ्या हॉस्पिटलला, आपलं कॉलेज आहे, 1600 मुलं इंजिनिअरिंगला आज आहे. माझं कॉलेज पण माझ्या मुलांसाठी नाही, समाजातल्या मुलांसाठी. समाजात शाळा कॉलेज एवढे उपक्रम केले. या जिल्ह्यात 14 लाख लोक असतात, कोणी येऊन लोकसत्तेच्या संपादकाला जाऊन देतो काय झालं. आमच्या जिल्ह्यात शिक्षणाची व्यवस्था नाही म्हणून आम्ही करतो. बरं जागा विकत घेतली, फुकट 1 इंच दिली नाही, कोणाकडून जिल्ह्यात देणगी नाही घेतलेली, तरी पण आली मूर्ती. आणि म्हणून हे सगळं शैक्षणिक पण त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी उभ्या राहतात. गुडसूरला सगळं डॉन बॉस्को मी मुख्यमंत्री असताना आले काय झाला, फादर 6 महिने स्कूल सुरू करणार आम्ही जमीनची परमिशनची. मला बोलले 1 वर्ष चक्कर मारतोय, आम्हाला इथं कोण विचारत नाही. फादर आप नेक्स्ट टाइम इधर नहीं आए, मंत्र आपके चर्च में परमिशन और जमीन के सब पेपर आपके चर्च में आपको मिलेगा. आणि 1 आठवड्याच्या कॉलेजला लागणारी जमीन आणि सगळ्या परवानग्या घेऊन माझा पीए त्यांच्या चर्च मध्ये गेला आणि तिथं आज सगळं डॉन बॉस्को जिल्ह्यात ओळखचं डॉन बॉस्को आहे. शिवाय मी त्याला 25 लाख माझ्या पदरचे डोनेशन मला हवी होती. ओळखीला इथे हवी होती की आमची मुलं काय इंग्लिश बोलू नये. हे तुझा मी चेअरमन होतो. पुण्याचा एक मुलगा एमए झालेला मुलगा DD देसाई वकील, त्यांनी माझ्याकडे पाठवलं की IB झालं, याला नोकरी द्या, PhD. आला बाहेर बसला होता व्हिजिटर मध्ये, शिपाई बोलतो सर हा मुलगा बसलाय, त्याला पाठव. त्याला काय रे बाबा कुठून आला? मला DD देसाई पाठवले पुण्याचं. काय शिकलायस तू? मी एमए झालो. त्याला मला असं कर, एक कागद दे आमच्या शिक्षकाकडून आणि एक अर्ज माझ्या नावावर लिहून दे की मला तिथे नोकरी ट्रेनिंगची पाहिजे. जा इंग्लिश मध्ये लिहून आण.
मी 2 वाजता सांगितलं, 6 वाजले, मला निघायचा वेळ झाला. तुला बघतो मुलगा आला नाही, अजून कुठे गेला? काय नाही, इंग्लिश मध्ये मला अर्थ लिहिता एमए विचार करा, एमए झाला, इंग्लिश मध्ये नाही अर्थ. शिक्षण पण येतात आपल्याकडे, मग इंग्लिश मिडियमच्या शाळा मी तालुक्यात आला, कुडाळला आहे, कणकवलीला आहे, मालवणला आहे, सावंतवाडीला आहे, वेंगुर्ल्याला आहे, सगळ्याच तालुक्यात शाळा. काही इंग्लिशवर नोकऱ्या मिळत नाही. मी मध्ये क्लास सुरू केले, इंग्लिश प्रॅक्टिस, हे आपलं प्राधान्य त्याच्या खालचं. हे का करतोय उपदेश मी? माझ्या इकडचे मुलं चांगली शिकली पाहिजे, नोकऱ्या मिळायला पाहिजे, मोठ्या पगारच्या मिळायला पाहिजे. आणि सर्वांनी आपल्या कुटुंब, मग आपण एवढं चांगलं बोलतोय ना, ते बघा चालले, वेळ झाला ना, आता 7:30 वाजायला येत आहे बघ. हे आपण ऐकायची पण क्षमता नाही आपल्याला चांगलं. आणि म्हणून अशा रीतीने ते येणारी निवडणूक 7 तारीखला आहे. मला इथे तुमच्याकडे 10,000 350 एवढी मतं आहे, बरोबर ना? त्याच्यात मी 50% मताला जातच नाही. एक केंद्रीय मंत्री तुम्ही देऊ शकता, पण एक तुम्ही 100% मतदान का करू शकत नाही मला कळत नाही. 10,358 मतं आहेत तुमच्या रेकॉर्डवर, आणि जेमतेम 3,700 आणि एकदा 4,000 एवढी मतं पडली. माझी रिक्वेस्ट आहे, विनंती, हात जोड, आशीर्वाद म्हणून 100% मतदान करून दाखवा. तुम्हाला ज्या प्रकारचा विकास पाहिजे मी आहे, करायला तयार आहे. मला तुमची सेवा करायला, तुमची प्रगती करायला आवडेल. एक नारायण राणे निर्माण होऊन चालणार नाही. आपल्या या गावातून अनेक नारायण राणे सारखे मंत्री होऊ शकतील, आमदार खासदार होऊ शकतील, आणि उद्योजक होऊ शकतील. नारायण राणे कसं पाहिजे? आज माशाही एक्सपोर्ट करतो, त्याने गोव्यापासून आणि शिर्डीपासून आणि तिकडे राहते. अनेक व्यवसाय आहेत, पण पेट्रोल पंप. मी एक माणूस जे आता बोलत, आम्ही सगळं हाताळू शकतो, आणि तुमच्यातले तयार व्हावे म्हणून मी एवढा आज विषय सोडून बोललो. आणि माझं राजकारण नाही सांगितलं. मोदी साहेबांचं एक वाक्य तुम्हाला मी ऐकून दाखवतो. मी आदत ते उच्चारलंय, आताच बोलले ते. मोदी साहेब असे म्हणाले, माझ्या शरीराचा कण आणि कण व माझ्या जीवनातील प्रत्येक क्षण हा देशातील 140 करोड भारतीयांना समर्पित आहे. या देशाचे पंतप्रधान कर्तृत्ववान आहेत, त्यागी पण त्यागी. मी पाहतो किती तास काम करतात. एक दिवशी सकाळी 4ला परदेशातून आले, दुसऱ्या सकाळी बुधवार होता. आम्हाला वाटलं साहेब आज काय येत नाही, 4 वाजता आले. आम्हाला वाटलं निरोप येईल की कॅबिनेट रद्द म्हणून. तरी आम्ही तयार होऊन आम्ही गेलो. 10:30ला कॅबिनेट असते. 10:25 मोदी साहेब आपला तुमचं रजा. पंचवर्षी अभ्यास, जगाच्या प्रत्येक देशाचा अभ्यास आहे. तिथं उत्पादन काय करतात ते, नवीन टेक्नॉलॉजी कोणती आली, आधुनिक टेक्नॉलॉजी कोणती आली, ती आपल्या देशात कशी आणून आणायची, सगळ्यांचा अभ्यास त्या व्यक्तीला आहे. एक त्यागी कर्तृत्ववान असे पंतप्रधान म्हणतात, माझ्या शरीराचा एक एक कण हा मी अर्पित करतो 140 कोटी. आणि असे मोदी म्हणतात, आपकी बात 400 पार. या वेळेला मला 400 लागतात. आणि माझी विनंती आहे, त्या 400 मध्ये तुमच्या हक्काचा, तुमच्या गावातला
खासदार त्याचं असतात. आपण सर्वजण इथे आलात. तुम्हाला पाहिल्यानंतर आनंद वाटतो. माझ्या गावात गेलो, घरात गेलो, माझी माणसं भेटताय, काय ओळखीची दिसलं वाटतं मी बरोबर आलो. आनंदाचा आनंद आणि मला आवडतं. पण वेळेअभावी काय करणार. आज इथे भारताच्या आताच्या निवडणुकीचा प्रचारात 40 लोक मोदी निवडले, त्याच्यात मी एक आहे. म्हणजे कुठल्याही राज्यात झाला. आता इथे आहे कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, तर कधी आसाम असेल, कधी गुजरात, कुठेही फक्त तू झालं. त्यामुळे अमुक दिवशी भेट होईल अशी नाही. मतदारसंघात यायला कमी मिळेल, पण मला माहिती आहे की माझे शेजारी पाजारी नाते गोत्यातली लोक ही उणे भरून काढतील आणि मला 10,000 पैकी किंवा 9,000 तरी मत आपण द्याल. भरघोस मताने मला निवडून द्याल अशी अपेक्षा करतो. तुम्हा सर्वांना दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य आणि तुमच्या सर्वांच्या मनोकामना रामेश्वराने पूर्ण कराव्यात अशी प्रार्थना करतो. पत्रकारांसह आहे आणि इथे रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.